कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी पुरातन भगवान शंकरांची मंदिरं आहेत. त्यातच कर्जत तालुक्यातील एक जागृत देवस्थान म्हणून वैजनाथ येथील श्री वैजनाथ मंदिर हे ओळखलं जातं. पुरातन समजल्या जाणाऱ्या भगवान श्री वैजनाथाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी कर्जत तसेच अन्य तालुक्यातून भाविक महाशिवरात्रीसाठी गर्दी करत असतात. महाशिवरात्रीचा उत्सव वैजनाथ येथे मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. येथे भाविकांची कर्जत तालुक्यातूनच नव्हे तर तालुक्याबाहेरील भाविकांची गर्दी देखील पाहायला मिळते. या महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये वैजनाथ गावामध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. हा मंदिर पुरातन असून या मंदिराच्या उजव्या बाजूला श्री मारुती मंदिर तसेच श्रीरामाचे मंदिर आहे. तर समोर दुर्गा माता मंदिर आहे. श्री क्षेत्र वैजनाथ येथे श्री भगवान शंकराचे मंदिर असून मंदिरामध्ये गणपती, सरस्वती माता, विठ्ठल रुक्मिणी, श्रीकृष्ण प्रभू, राम लक्ष्मण, सीता माता असे अनेक लहान सहान मंदिरं परिसरात आहेत. मंदिर हे पुरातन मंदिर आहे आणि हेमाडपंथी काळातील साधारण 700 वर्षापूर्वीचं लाकडी खांब असणारं पूर्ण मंदिर होतं. पण त्याची काळानुरूपे त्याची परिस्थिती मंदिराची जरा खराब खालावली. त्यामुळे 81 साली मंदिराचं जीर्णोद्धार करायचं ठरवलं आणि साधारण 1982 ते 88 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला. तेव्हा RCC मध्ये हे मंदिर बांधण्यात आलं. तर हो, भगवान प्रल्हाद जोशी आणि रामस्वरूप मोतीलाल मित्तल यांच्या भरघोस सहकार्यानेच ते उभं होऊ शकलं. त्यांनी गावकऱ्यांनी स्वतः सहभागातून मदत केली आणि खारुताईचा वाटा सगळ्यांनी दिला. मंदिर छान उभं राहिलं. दरम्यान मागच्या 8-10 वर्षामध्ये पुन्हा RCC असल्यामुळे तर थोडीशी डागडुजीची आवश्यकता होती. म्हणून पुन्हा गावकऱ्यांनी आणि काही भरघोस देणगीदारांनी मंदिराचं पूर्णपणे इंटिरियर, मार्बल आणि जे काही नूतनीकरण करायचं होतं ते पूर्णपणे केलेलं आहे. ते आता मंदिर अतिशय सुशोभ्य परिस्थितीमध्ये छान झालेलं आहे. धन्यवाद. हे मंदिर वैजनाथ देव हा आमचा वैजनाथ देव आहे आणि या वैजनाथ देवावरच आमच्या गावाला वैजनाथ हे नाव आहे. हे खूप पुरातन आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा सांगता येणार नाही की किती वर्षापूर्वीचं आहे. तसंच इथे वार्षिक उत्सव खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि कर्जतपासून जवळजवळ 16 किलोमीटर आत आहे. त्यामुळे उत्साह असा लोकांचा रहदारी नाही, पण उत्सवाला मात्र लोक खूप येत असतात. जागृत देवस्थान आहे आणि त्यामुळे दर्शनाला येतात किंवा कोणी असंही म्हणतं की नवसाला पावतो आम्हाला आले असंही म्हणतात. आमची श्रद्धा असते की वैजनाथाची श्रद्धा या आमच्या वैजनाथावर आहे आणि वर्षातून 5 उत्सव आमचे साधारण होत असतात. एक म्हणजे पौर्णिमेचा उत्सव असतो, वैशाखी पौर्णिमेचा उत्सव असतो. त्यानंतर तोही मोठ्या देवाची पालखी निघते आणि सर्व गावभर देव सगळ्यांच्या घराच्या दाराशी दर्शन करायला जात असतात आणि त्याचं दर्शन सगळेजण घेत असतात. त्यानंतर वैशाखीनंतर मग श्रावण महिन्यामध्ये 40 सोमवारी आम्ही ते एखादा लघुरुद्र म्हणा किंवा काय म्हणा असं एखादा करत असतो आणि 40 श्रावणी सोमवार असल्यामुळे लोकांची गर्दी तिथे भरपूर असते. त्यानंतरचा उत्सव म्हणजे कार्तिकी पौर्णिमा, ही त्रिपुरारी पौर्णिमा ती आम्ही साजरी करतो. त्याच वेळेला एक महारुद्र आमच्या इथे होतो आणि या महारुद्राचं वैशिष्ट्य असं की त्यामध्ये महिला रुद्र म्हणतात. जवळजवळ 51 महिला येत असतात कर्जतच्या आणि कल्याणच्या, ठाण्याच्या वगैरे अशा. आणि रुद्र पठण अतिशय सुंदर शांतपणे सगळ्यांना ऐकायला येईल असं रुद्र पठण इथे चालतं. पूर्ण महारुद्रच होत असतो. त्यावेळेलाही मोठा उत्सव असतो आणि रात्री मग त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपूर लावतो. गावचे जे पाटील असतात ते त्रिपूर लावतात. त्यानंतरचा उत्सव म्हणजे एक आमच्याकडे सद्गुरू ब्रह्मचारी ब्रह्मीभूत त्यांना असं म्हणतात की ते वामनबुवा महाराज परांजपे होऊन गेले. त्यांचा एक 3 दिवसाचा म्हणजे आता 2.5 दिवसाचा झाला आहे उत्सव असतो. ते आमच्या इथे त्यांचं वास्तव्य आमच्या इथे जवळजवळ 13 ते 14 वर्ष होतं याच मंदिरामध्ये. त्यांच्यासाठी एक मठ जे 135 वर्ष झाली त्यांच्या पुण्यतिथी उत्सव आला. तर त्यांना इथे एक आमच्या कितीतरी वेळेआधी एक त्यांना मठ बांधून दिलेला होता आणि ते मठामध्ये राहत असत आणि गावात माधुकरी मागून ते जेवत असत. ओली माधुकरी असे आणि त्याचबरोबर गावच्या लोकांना इथे ते
बोधन जे आज कीर्तनकारांचं किंवा प्रवचनकारांचं जे आज समाजाला प्रबोधन करणं असतं तसं ते प्रबोधन करत असत. गीतेवर बोलत असत, विष्णू सहस्रनामावर बोलत असत आणि त्यांचा काळ त्यावेळच्या ग्रामस्थांचा काळ अतिशय छान चालला असे. तेव्हा काही प्रसार माध्यमं अशी काही नव्हती. त्यामुळे लोक छानपैकी त्याचा आनंद घेत असत, प्रवचनाचा आणि कीर्तनाचा. आत्तासुद्धा तसंच आहे. आताही येतात भाविक आणि सर्वात मोठा उत्सव म्हणजे आजच्या या दिवशी महाशिवरात्र जी आपण म्हणतो की या महाशिवरात्रीच्या दिवशी खूप भक्तगण म्हणजे हजारो म्हणायला सुद्धा हरकत नाही का, हजारो भक्तगण येत असतात. सकाळी 7 वाजल्यापासून लाईन आहे, अजून संपत नाही. पहाटे 5 वाजल्यापासून पहिली पूजा आमची 3 वाजता होते. जे देवस्थानचे जे आमचे अध्यक्ष सेक्रेटरी जे कोणी असतात त्यावेळेला उपस्थित ते पहिली पूजा करतात आणि मग त्यानंतर बाकी सगळ्यांची पूजा किंवा दर्शन हे आणि सगळ्यांना शांतपणे गाभाऱ्यात जाऊन दर्शन मिळतं. दर्शनाच्या वेळेला सुद्धा कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ असं नसतो. लहान मुलं ते काही गडबड करते तेवढीच, पण लोक शांतपणे कुठल्याही प्रकारचा वाद न करताना खरोखर भक्तिभावाने दर्शनासाठी आलेली असतात आणि शांतपणे दर्शन घेतात. असे हे आमचे उत्सव 5 ते 6 उत्सव चालतात. मला राहिले कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळे.